सो हे गाईज गुड मॉर्निंग, वेलकम टू अवर न्यू व्लॉग. तर आजच्या व्लॉगची स्टार्टिंग होत आहे आपल्या मंदिरापासून, कारण मी आता निघाले कॉलेजला. लिफ्ट येत आहे. सो गाईज आता खाली आलेलो आहे. मंदिरातून बंद आहे, पण उघडलं नाही. आधी मी उघडत होतो, पण आता काय झालं आहे, त्याचा टाईम चेंज झाला आहे. उशिरा उघडतात, तर मग मी बाहेरूनच पाय पडतो बघा. आणि आपली गाडी इथेच कुठेतरी आहे, तिथे आहे. सो गाईज आता मी अर्ध्या रस्त्यात आलो आहे. थंडी बघा किती आहे. रस्त्यात कोणच नाही आहे, मी एकटाच आहे. तुम्हाला वाटत असेल मी कॉलेजला एकटा जातो, पण तसं काही नाही आहे. मी माझ्या फ्रेंडसोबत जायचो, पण त्यांचा आणि आमचा आता टाईम जरा चेंज झाला आहे. ते सायन्सला आहेत, मी आर्टला आहे, म्हणून एक दीड तासाचंच फक्त टाईम आमच्यात नाही का अंतर आहे. बाकी मग सेमच असतं. आम्ही कॉलेजमध्ये रोज भेटतो, पण सकाळ सकाळी बघा ना कोणच नसतो. सो गाईज आता मी कॉलेजमध्ये आलेलो आहे, आणि आता कॉलेजमध्ये अजून तर कोणच नाही आलं. आमच्या ह्याच्यातलं तर कोणच नाही आलं. बघा पूर्ण कॉलेज रिकामी आहे. आता हळूहळू येतील सगळे. ग्राउंडमध्ये आय थिंक आहेत कोण. हां, ग्राउंडमध्ये त्यांचं चाललं आहे ते. आता मी चाललो माझ्या लेक्चरला. माझं 7:30चं लेक्चर आहे. 10 मिनटं बाकी आहेत लेक्चरसाठी. आता मी जातो हळूहळू. क्लासमध्ये काढलं तर काढेल ब्लॉग, नाहीतर खाली आल्यानंतर डायरेक्ट आता 8:15ला आम्ही इथेच बसतो. ही आमची बसण्याची जागा पूर्ण भरते, दुपारी तर पूर्ण भरते. आणि आता बघा सगळी मोकळी आहे. आम्ही जातो लेक्चरसाठी, तर भेटू आपण पुढे. सो गाईज मी आता क्लासमध्ये आलो माझ्या, पण क्लासमध्ये तर कोणच नाही आलं. मी एकटाच आहे, टीचर पण नाही आले अजून. आता जातो खाली जाऊन बसतो थोड्या वेळाने, येतो बघू कोण आलं. नाहीतर मी एकट्याचं लेक्चर करू काय माझ्या. चला मग खाली. सो गाईज आता लेक्चर झालं इकॉनॉमिक्सचं. आता डायरेक्ट 9:45ला लेक्चर आहे, त्यावेळेस जायचं आहे. तोपर्यंत ब्रेक आहे, बसतो इथे. तर गाईज आता मी चालू आहे सिटीला, कारण कुरकुरे वगैरे काय आणायचं होतं सगळ्यांना. तर हा रस्ता कॉलेजच्या बाहेर जायचा. आम्ही आज कुसरूकडून आलो आहे बाहेर जाण्यासाठी. सकाळची बघा. आता इथून जायचं बघा गाईज, इथून समोर आपल्याला जायचं आहे बाहेर तिथे. आता मी हे बंद करतो, कारण ते वॉचमॅन. सो गाईज काय बघा, खाण्यासाठी घेऊन आलो, आणि आता चाललो आहे जिथे आपण बसतो तिथे, आर्ट बिल्डिंगच्या समोर जोगबाबापाशी. तर आता तिथे गेल्यावर भेटू. सो गाईज आता इथं आमचं चाललं आहे क्रिकेट खेळायचं, कारण आता हाफ येणार आहे आम्हाला ब्रेक. तर त्याच्यात क्रिकेट खेळतो आहे आम्ही. मी पण खेळणार आहे थोड्या वेळाने. शॉर्ट रे. पर्यटनात नौका विहार. नौका विहार म्हणजे नावेमध्ये बसायचं, बोट असण्याचं, गाडीसारखं असं. तर मासेमारी आहे. कुळण पर्यटन म्हणजे काय, बीच हॉर्स असतात, तर बसवतात आपल्याला, आणि लगेच आपण घोड्यावरती बसायचं आणि फिरत जायचं बीचवर. मग त्याला काय म्हणायचं, कुळण पर्यटन. कुळण म्हणजे बीच. प्रिपोजिशन आहे पेज नंबर 58 शेवटचं. ते कधी सोबत काय ते काय कोण काम करतो ते कोण जास्त आहे. सो गाईज आज आमच्या कॉलेजमध्ये एक्झिबिशन आहे. तर हे बघा थोडी, आणि तिथं बघा, आणि इथे आहे एक्झिबिशन. जोग बाबाचा पुतळा दाखवून. गाईज हे बघा, अशा पद्धतीनं एक्झिबिशन आहे इथे मध्ये. आम्हाला एंट्री नाही आहे आतमध्ये, पण तरी आम्ही आलो आहे बाहेरून बघण्यासाठी. आता चाललो इथे. सो गाईज तुम्हाला मगाशी मी सांगितलं जसं की मध्ये एक्झिबिशन आहे. हे बघा किती सारे लोक आलेत मोठ्या गाड्या घेऊन. इथं चालला आहे खेळ. मी आताच खेळून आलो, आता मी चाललो आहे तिथे बसण्यासाठी. चल ते गेल्यावर भेट. सो गाईज बघा आता डायरी लिहायला चालू झाली. हो, आता ह्याचं लिहून झालंय. आणि बघा तनिष्का लिहितीये, सगळे फोन बघत बसलेत, आणि मी हिला सांगतोय कसं काय लिहायचं कसं काय नाही.
सो गाईज आपली अर्धी डायरी लिहून झालेली आहे. थोडंफार लिहिलं आहे. अरे घरी कसं काय जाईल? थँक्यू तनिष्का. अरे सो गाईज आता आम्ही घरी जाणार आहे. काय अजून फिक्स नाही. विघ्नेश ते काय करतात काय माहिती. त्यांच्याकडे जातो आणि भेटतो परत तुम्हाला. सो गाईज आता निघालेलो आहे. घरी चाललो आहे. आणि आजचा ड्रायव्हर निखिल आहे. आज मी नाही गाडी चालवत आहे. निखिल चालवतो आहे. सो गाईज कॉलेजवरून आल्यावर ब्लॉग काढणं काय शक्य झालं नाही. पण आता आम्ही पूजा करतो आहे. कारण उद्या मला जमणार नाही पूजा करायला. सकाळी लवकर कॉलेज असतं ना, म्हणून मी पूजा आताच काढून ठेवतो आहे. आणि रात्रीच्याला पूजा करायची. आता देव सगळे काढून म्हणजे आवरायचं तिथलं. आणि साडी चेंज करायची आहे. मळवट भरायचं आहे. सगळं मंदिर पुसून घ्यायचं आहे. क्लीन करायचं आहे. आणि उद्या मार्गशीर्षचा गुरुवार पूजा आहे. मम्मीला ते करून द्यायचे. आणि माझं उद्या गुरुवारचं स्वामींचं पूजा आहे ते पण करायचे. तर आता मी तेच करणार आहे. मंदिराची साफसफाई करणार आहे. आणि परत हे सगळं झाल्यावर फुलं आणायचे. तर भेटू नंतर. सो गाईज आता मी चालू केलेलं आहे आवरायला. आणि देवी खाली ठेवली आहे काढून. आणि आता मी आवरतो आहे. आपले स्वामी सो गाईज आता मी देवीची ज्वेलरी काढतोय. हाय देवीची ज्वेलरी बॉक्स. आता ही सगळी ज्वेलरी काढायची आहे. परत अजून देवीला दुसरी साडी घालायची आहे. परत ज्वेलरी घालायची आहे. देवीची मूर्ती साफ करायची आहे. सगळं काढून झालेलं आहे. आता थोड्याच वेळात देवीचा लुक चेंज होणार. तुम्हाला दाखवतोच पुढे. तर गाईज देवीची साडी घालून झालेली आहे. ज्वेलरी पण लावून झालेली आहे. आता कसं वाटते कमेंट करून सांगा. आणि आता देवांना आंघोळ घालून देव मांडायचे आहेत. हे सगळे देवाचं मी काढून ठेवलेले आहे त्याच्यात. आणि देवीची पण आता साडी घालून झालेली आहे. ज्वेलरी लावून झालेली आहे. एवढी ज्वेलरी बस. आता बाकीची बघू आपण नंतर काय करायची. सो गाईज आज शुभमकडनं पार्टी आम्हाला शिवमच्या गाडीची. तर बघा शुभम आता मी पण बसतो जेवायला. सो गाईज आता जेवण चालू आहे आमचं. शुभमला लागलं